उड्डाणपुलाचा भाग कसा काय पडला यावरून ठेकेदाराचे प्रकल्प मॅनेजर यांनी दिलेली उत्तरं चमत्कारिक आहेत। काही दिवसांपूर्वी पुलाच्या वरच्या बाजूला एक वाहन धडकलं होतं आणि काल रात्री भूकंप आल्यामुळे बांधकाम कोसळलं असावं अशी शक्यता त्यांनी वर्तवली। पाहूया। वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाच्या साईडचा भाग का पडला यावर प्रोजेक्ट मॅनेजरनं दिलेली कारणं ही थक्क करणारी आहेत। पुलाच्या कठड्याला वाहनानं धडक दिली होती आणि नांदेडमध्ये भूकंप झाला, त्यामुळे हे काम पडल्याचा दावा मॅनेजरनं केलाय। आता वाहनानं धडक दिली वर कठड्याला आणि पुलाचा भाग कोसळलाय साईडचा, त्यामुळे कोणतं कनेक्शन कुठे लागतंय ते कळायला मार्ग नाही। सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले पहाटे 4च्या दरम्यान। उड्डाणपुलाचा भाग कोसळलाय सकाळी 11:30च्या दरम्यान। भूकंपामुळे नांदेडमध्ये पडक्या मातीच्या घरांची जीर्ण झालेली भिंतही कोसळली नाहीये, पण प्रोजेक्ट मॅनेजरच्या दाव्यानुसार सिमेंट, स्टील, खडी आणि सळ्यांनी बनलेलं काम भूकंपाच्या धक्क्यानं पडलंय। असं काही इथं म्हणजे आमचं डेली त्याच्यावर ऑब्झर्वेशन आहे, असं काही म्हणजे कुठं होईल म्हणून असं वाटलं नाही। मी वरी जाऊन त्याने चेक केला तर वरी एका गाडीनं भिंतीला क्रॅश मारलेला आहे। तर आता याच्यामध्ये 2 कारण असू शकते। रात्री एक 4.6चा भूकंप झालेला आहे, याच्या अगोदर म्हणजे असं वॉल मध्ये काही वॉलनेस वगैरे काहीच नव्हता। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।